हॅलो नमस्कार सर्वांना. एक छान मेकअप ट्युटोरियल घेऊन आले. आय होप तुम्हाला नक्की आवडेल. सिम्पल्स आहे, याच्यामध्ये जास्त काही नाही यूज केलेलं आहे. एकदम सिम्पलमध्ये आणलेला आहे. सगळ्यात आधी क्लिन्झर करून घ्या, फेस वॉश करून घ्या. तुम्ही ज्याने फेस वॉश करता त्याने. नंतर चेहरा छान कोरडा करून घ्या. विदाऊट फिल्टर करते आहे. ओके, त्याच्यानंतर टोनर हा मस्ट आहे. पहिला टोनर अप्लाय करून घ्यायचा आहे. पूर्णपणे हे ना नॅचरल लाईटमध्ये मी करते आहे. कुठल्याही प्रकारचा फिल्टर वगैरे नाही आहे. सनस्क्रीम आणि मॉइश्चरायझर कंपल्सरी आहे. सनस्क्रीम तुम्ही कोणतीही लावता ती लावायची आहे. SPF चेक करून लावा. 50+ असला पाहिजेला, म्हणजे तो छान असं चेहऱ्याला खूप छान हे करतं. त्याच्यानंतर प्लमचं मॉइश्चरायझर, आधी मॉइश्चरायझर आणि त्याच्यानंतर सनस्क्रीम लावायची आहे. इथं मी थोडंसं उलटं झालेलं आहे माझ्याकडून, सॉरी. हे डेलीच्या स्किन केअरमध्ये पण तुम्ही हे ट्राय करू शकता. टोनर, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीम खूप छान रिझल्ट येतो. छान चेहऱ्याला लावून घ्यायचं आहे. ते सुकल्यानंतर तुम्ही याच्यावरती काय लावायचं आहे, मस्त असं प्रायमर. मी फिटमीचं प्रायमर यूज करते, SPF 20 कारण ऑलरेडी मी जो हे वापरलेला आहे सनस्क्रीम तो 100+ आहे त्याच्यासाठी. ओके, चेहऱ्यावरती जास्त नाही, थोडंसंच लावून घ्यायचं आहे. कारण माझा चेहरा ॲक्ने आणि ऑइली खूप असल्यामुळे मी पहिले स्किन केअर खूप करून घेते, कारण प्रॉडक्टचा साईड इफेक्ट होऊ शकतो त्याच्यासाठी. त्याच्यानंतर मेबलिनचं हे छान सुंदर असं कन्सिलर आहे. ट्यूब फॉर्ममध्ये पण भेटतं आणि तुम्ही हे मेबलिनचं पण वापरू शकता. दुसऱ्याही वेगवेगळ्या आहेत त्याही कंपन्यांचं तुम्ही वापरू शकता. मी नेक्स्ट व्हिडिओ बनवेन त्याच्यामध्ये दाखवेन. प्रो कन्सिलर पण तुम्ही यूज करू शकता. हे 2 कन्सिलर्स आहेत की ते तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती वापरू शकता. छान रिझल्ट येतो. जिथं जिथं डार्क स्पॉट असतात तुमच्या चेहऱ्याच्या, किंवा जिथं तुम्हाला वाटतं की थोडंसं एक अर्धा तास झालं की तुमचा चेहरा तिथे काळा होऊन जातो, म्हणजे मंकी फेस, फोरहेड म्हणा, तिथं तुमचं थोडंसं काळं होऊन जातं मेकअप केल्यानंतर, तर तिथे हे कन्सिलर व्यवस्थित छान लावून घ्यायचं. आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा कन्सिलर आपण ब्लेंड करतो की नाही, तेव्हा आपण जो ब्युटी ब्लेंडर वापरतो तो तुम्ही पाण्यामध्ये डिप करायचा, छान पिळून घ्यायचा आणि रुमालावरती जस्ट चोळायचा, म्हणजे हलकासा कोरडा करायचा. आणि त्यानं हे छान डॅप 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 करून किंवा असं पुसून हलक्या हाताने घेतलं ना, तरी बघा किती छान तो चेहऱ्यामध्ये ऑब्झर्व होतो आहे, किती छान याच्यामध्ये बसतो आहे. आता माझ्या चेहऱ्यावरती भरपूर डार्क स्पॉट आहेत, खूप सारे पिंपल्स आहेत, कारण माझी ॲक्नेवाली स्किन आहे, ऑइली आहे त्याच्यामुळे. ओके, त्याच्यानंतर मी जे फाउंडेशन यूज केलेलं आहे ते लॅक्मीचं आहे. ओके, W320 हा